वॉर्ड क्रमांक 125 खुला वर्ग राजा गांगुर्डे, थर्ड वॉर्ड क्रमांक 133 महिला एससी विभाग भारतीय गुरव याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाच्या वतीने एबी फॉर्म सहित अर्ज दाखल केला। राजा बाबू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय गुरु आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनता सब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे भारत को बचाओ, राजा प्रोग्राम और जनता दिया चेंगे। जय सो। भारत को बचाओ, राजा प्रोग्राम फट बनाना दिया चेंगे। जय सो। जय सो। आगे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या आदेशानवे पूर्ण ईशान्य मुंबई 36 वार्डामध्ये आम्ही फॉर्म भरत आहोत। त्याची सुरुवात आज घाटकोपरमधून आम्ही करत आहोत। आमचे राजाभाऊ गांगुर्डे आणि भारतीय गुरव आज या ठिकाणी फॉर्म भरत आहे। आठवले साहेबांच्या आदेशानवे आम्ही ह्या फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। आमची युती नसली तरी आम्ही स्वबळावर देखील निवडून येऊ ही या ठिकाणी गावी देतो। ईशान्य मुंबई संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार उभे राहतील। आमचे इथून 125 या विभागामधून या प्रभागामधून मी आज उमेदवारी अर्ज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या माध्यमातून भरत आहे। या विभागामध्ये 125मध्ये आत्तापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी आमच्या रमाबाई आंबेडकर नगरच्या प्रवेशद्वाराजवळ अनऑथराइज ब्रिज बांधला। तो ब्रिज हटवण्याचं प्रथम मी काम करेल। दुसरं बोललं तर रमाबाई कॉलनीमध्ये जे रस्ती मार्केटमध्ये ते कचरा अनऑथराइज कचरा ढीग असतो, तो ढीग हटवून त्या ठिकाणी म्हणजे आपण काय त्याला साफसफाई करण्यासाठी त्या कचराकुंड्या लिगली करून घेऊ असं मी ह्या प्रसंगी सांगतो। बाकी पुष्कळ कामं आहेत, हे कामासाठी आम्ही निवेदन छापणारच आहोत। त्या निवेदनामध्ये आम्ही आमची जरी युती जरी असली BJP बरोबर, परंतु BJP हा पक्ष असा आहे का आमचे सर्वात प्रथम RPIची युती आहे, त्यानंतर हे शिंदे गट आणि पवार गट हे नंतर आलेत। तर आम्हाला या ठिकाणी प्राधान्य मिळत नाही। त्या अनुषंगाने आठवले साहेबांच्या आदेशाने जे तिकीट देतील ते तिकीट लढणारच आहेत, पण ज्या ठिकाणी तिकीट देणार नाही त्या ठिकाणी आम्ही बंडखोरी